नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत. त्यांना आपण खलनायकाच्या रूपात पाहिले आहे. पडद्यावर खलनायक साकारणारा हा माणूस खऱ्या आयुष्यात मात्र हिरोचं काम करत होता हे फारच कमी लोकांना माहीत आहे. हे जुने कलाकार काळाच्या पडद्याआड गेले असले तरी विस्मृतीत जाऊ नयेत. त्यांच्या कार्याची पिढ्यानपिढ्या दखल घेतली जावी, पुढच्या पिढीला त्यांच्या कामाविषयी माहिती व्हावी, म्हणून खरं तर हा व्हिडिओ प्रपंच. आपलं स्ट्रेसफुल आयुष्य हलकं फुलकं करण्याचं काम ही कलाकार मंडळी करत असतात. बाई वाड्यावर या हा त्यांचा डायलॉग अतिशय फेमस झाला. त्याची मिमिक्री आजही केली जाते, अजून पुढे बरीच वर्षे केली जाईल. आपण आज निळू फुले यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. निळू फुले खऱ्या आयुष्यात कसे आणि काय होते हे फारच कमी लोकांना माहीत आहे. तर आज त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. 4 एप्रिल 1930 मध्ये पुणे येथे त्यांचा जन्म झाला. निळू फुले यांचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झालं. त्यांच्या वडिलांना त्यांना पुढे शिकवण्याची खूप इच्छा होती, परंतु घरात 11 भावंड, त्यांचं पालनपोषण आणि घरची हालाकीची परिस्थिती पाहून निळू फुले यांनी मॅट्रिकमधूनच शिक्षण सोडलं आणि लष्करी महाविद्यालयात त्यांनी माळ्याची नोकरी पत्करली. त्यांना झाडाविषयी अतिशय प्रेम होतं. तिथं 11 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. तिथं त्यांच्या ख्रिश्चन आणि मुस्लिम मित्रांना येण्यासाठी मज्जा होता. तिथं भेदभाव केला जायचा, म्हणून त्यांनी तिथून बाजूला झाले आणि सेवा दलात सामील झाले. तिथं भेदभाव केला जात नव्हता. त्यांच्या सर्व जाती जमातीच्या मित्रांना येण्यासाठी तिथं परवानगी होती, म्हणून ते तिथं सक्रिय झाले. त्यांना 80 रुपये पगार सेवा दलात मिळायचा. त्यातील 10 रुपये ते सेवा दलासाठी द्यायचे. निळू फुले यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांच्याजवळ नेहमी पुस्तकं असायची. एऱ्या गाबाळ्याचे काम नव्हे रे बाबा हे त्यांचं पहिलं वगनाट्य. त्या वगनाट्याला लोकांनी अतिशय प्रेम दिलं. हे प्रेम पाहून त्यांनी अभिनय क्षेत्रातच काम करायचं ठरवलं. त्यांची अभिनय क्षेत्राची ओढ पाहून पु ल देशपांडे यांनी त्यांना पुढारी पाहिजे या नाटकात रोमगेची भूमिका दिली. ती भूमिका त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं साकारली. कथा अकलेच्या कांद्याचे हे पहिलं व्यावसायिक नाटक त्यांना मिळालं. त्या नाटकाला एवढी प्रसिद्धी मिळाली की लोकांनी ते नाटक अक्षरशः डोक्यावर घेतलं. त्याचे 2000च्या वर प्रयोग झाले. ही नाटकातली घोडदौड आता थांबणारी नव्हती. यातच त्यांना सिनेमाच्या ऑफर येऊ लागल्या. एक गाव 12 भानगडी हा त्यांचा पहिला सिनेमा. त्याच्यानंतर मात्र हिंदी सिनेमा, मराठी सिनेमा, नाटक याच्यात हे वादळ घोडदौड करतच होतं. नंतर मात्र शेवटी गोष्ट छोटी डोंगरा एवढी हे त्यांचं शेवटचा सिनेमा. यानंतर मात्र त्यांना घशाच्या कॅन्सरनं ग्रासलं आणि ते अंथरुणाला खिळले. हे झालं त्यांच्या कामाविषयी. आता निळू फुले खऱ्या आयुष्यात कसे होते हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. निळू फुले हे अतिशय परोपकारी आणि दयाळू होते. ते अतिशय महान कलाकार तर होतेच, पण एक मोठा माणूस होते. ते दयाळू माणूस होते, म्हणूनच त्यांचे मोठा माणूस म्हणून बोर्ड लागलेले दिसतात. हा माणूस आपल्या कमाईचा 30% भाग गोरगरिबांना वाटत होता आणि जिवंत असेपर्यंत त्यांनी हे काम केलेलं आहे. 30% रक्कम लोकांना वाटण्याचं. आपण 10 रुपये तरी कुणाला द्यायचं होतं का? आपल्याला आपले हात थरथर कापतात. पण हे किती महान कार्य आहे, याच्यातून हा किती मोठा माणूस होता हे लक्षात येईल. त्यांच्याविषयी अनेक लोकांनी अनेक किस्से सांगितलेले आहेत. बाबा आडाव, भाई वैद्य, प्र. क्यात्रे, नरेंद्र दाभोळकर या दिग्गज लोकांच्या बरोबर त्यांनी काम केलं. नरेंद्र दाभोळकरांच्या बरोबर अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांचे बरेच किस्से ऐकण्यात आलेले आहेत. रामनगरकर 1972 साली
त्यांच्या घरी राहायला होते तेव्हा दुष्काळ पडलेला होता. रामनगरी या त्यांच्या पुस्तकात त्यांनी एक निळू फुले यांच्याविषयी किस्सा लिहून ठेवलेला आहे. 1972 साली दुष्काळाच्या वेळी सगळ्यांच्याच घरी पैशाची आणि अन्नाची चणचण होती. गोरगरिबांना वाटून देण्यासाठी धान्याची गोडाऊन निळू फुले यांनी भरून ठेवली होती. त्यांच्या घरीही अन्नाचा कण नव्हता. म्हणून त्यांच्या आईनं विचारलं, गोडाऊनमधलं थोडंसं अन्न काढून घेऊ काय? तर ते म्हटले, ते अन्न आपलं नाही, ते धान्य आपलं नाही, त्याला हात लावायचा नाही, ते गोरगरिबांचं आहे, असं त्यांनी त्यांच्या आईला निक्षून सांगितलं. यातूनच त्यांच्या लोकसेवेची आपल्याला जाणीव होते. त्यांच्या या दयाळू व परोपकारी वृत्तीमुळे त्यांना अतिशय लोक फसवणूकही करायचे. असाही एक किस्सा सांगितला जातो की त्यांचा एकदा नाटकाचा प्रयोग होता आणि एक इसम त्यांच्याकडे आले आणि कोऱ्या कागदावर त्यांची सही घेतली आणि नंतर बाहेर जाऊन त्या कोऱ्या कागदाच्या सहीवरून त्यांनी 50 तिकीटं खरेदी केली आणि त्या प्रयोगाचे पैसे निळू फुल्यांना मिळाले नाहीत. तरीही ते हे काम करायचं थांबले नाहीत. ते गोरगरिबांना मदत करतच राहिले. लग्नाची बेडी ह्या नाटकाचे अतिशय प्रयोग झाले. देशात परदेशात बरेच प्रयोग झाले. त्यातून 96 लाख रुपये बँकेत जमा झाले होते. ते पैसे त्यांनी बँकेत ठेवले आणि त्यातून येणाऱ्या व्याजातून ते कामगारांना भत्ता द्यायचे, एखाद्या गोरगरिबांच्या लग्नात मदत करायचे, गोरगरिबांना वाटायचे. म्हणजे हा कलाकार किती मोठा होता, मनाचा किती मोठा होता हे आपल्या लक्षात येतं. त्यांना कुठला पुरस्काराची हाव नव्हती. ते समाजकार्य करायचं एवढंच त्यांना माहीत होतं. आणि ह्या खऱ्या अर्थानं ज्यांना हा माणूस कळला त्याच्या पुढं कुणीही नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. हा पिक्चरमध्ये स्त्री लंपट वाटणारा माणूस खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय संवेदनशील आणि विनयशील होता. म्हणून अशा या कलाकाराला माझा मानाचा मुजरा.